महिलांना आत्मनिर्भर व स्वावलंबी बनविण्यासाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना राज्य शासनाने सुरू केली आहे। या योजनेच्या माध्यमातून रक्षाबंधनाच्या मुहूर्तावर राज्यातील 1,47,00,000 बहिणींना मुख्यमंत्री यांच्या रूपाने त्यांचा भाऊराया भेटला आहे। शासनाचे प्रत्येक गरजूपर्यंत पोहोचवण्यासाठी लोकसहभाग महत्त्वाचा आहे। ज्या पात्र बहिणींचा अर्ज अद्याप भरायचा राहिलेला आहे त्या बहिणींना अन्य महिलांनी सहकार्य करण्याचे आवाहन खासदार डॉक्टर अनिल बोंडे यांनी केले। नियोजन भवन येथे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या राज्यस्तरीय शुभारंभाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवन येथे या योजनेचा वचनपूर्ती सोहळा थाटात संपन्न झाला। त्यावेळी ते बोलत होते। आमदार रवी राणा, आमदार प्रताप अडसड, जिल्हाधिकारी सौरभ कटियार, मुख्य कार्यकारी अधिकारी संजिता मोहपात्रा, निवासी उपजिल्हाधिकारी अनिल भटकर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी तथा योजनेचे नोडल अधिकारी डॉक्टर कैलास घोडके आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते। खासदार डॉक्टर बोंडे, आमदार राणा, आमदार अडसड, जिल्हाधिकारी कटियार यांना रक्षाबंधनाच्या पार्श्वभूमीवर भगिनींनी राख्या बांधल्या। यामुळे या शासकीय कार्यक्रमाला एक कौटुंबिक स्वरूप प्राप्त झाले होते। पुणे येथे पार पडलेल्या कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण यावेळी करण्यात आले। कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉक्टर कैलास घोडके यांनी केले। कार्यक्रमाचे संचालन पर्यवेक्षिका कीर्ती खन्ना यांनी तर आभार मनपाचे नरेंद्र वानखडे यांनी मानले। जेव्हापासून हे स्कीम सुरू झाली तेव्हापासून ऑब्वियसली प्रशासनावर सर्वात मुख्य जबाबदारी होती या स्कीम राबवण्याची, जेणेकरून आपले जे महिला आहेत त्यांना लवकरात लवकर पैसे ट्रान्सफर करण्याची सुद्धा जबाबदारी प्रशासनावर होती। लेकिन या स्कीममध्ये प्रशासनासोबत जे लोकप्रतिनिधी आहेत त्यांनी सुद्धा तेवढे उत्साहाने याचं काम केलेलं आहे। मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी ही चांगली गोष्ट हेरली आणि एक वेळा नाही तर संपूर्ण जन्मभर वयाचे 65 वर्ष पूर्ण होईपर्यंत ही लाडकी बहीण योजना सुरू राहणार। मोठ्याने सांगा, ही सुरू राहणार आहे। आणि त्यामुळं आता मी लाडकी बहीण योजनेवर बोलणार नाही, फक्त तुम्हाला सांगतो की ज्या कोणी भगिनी राहिल्या असतील त्यांचे फॉर्म भरून घ्या। आणि आज जरी फॉर्म भरला, उद्या जरी फॉर्म भरला तरी या 2 महिन्याचे, पुढच्या महिन्याचे, म्हणजे जेव्हापासून योजना सुरू झाली तेवढे पैसे त्यांना मिळणार आहेत। विदर्भ न्यूज ब्युरो, अमरावती।